सियावर रामचंद्र की जय. बिभीषणाची नीतीपूर्ण वाक्य ऐकून रावणाच्या मनातला विचार बदललाय. हनुमान एक दूत आहे आणि दूताला मारणं हे नीतीनुसार होत नाही हे रावणाला पटलेलं आहे. मी इथे जरासा तुम्हाला सगळ्यांना या कथेतून पॉज घेऊन थांबवतोय. रावण दुष्ट होता, रावण राक्षस होता, रावण वाईट होता हे आपण सगळं म्हणत असतो, पण रावण राजा होता आणि अहंकारात केलेल्या अनीतीपूर्ण गोष्टी सोडून बाकी नीतीने काम करत होता. बिभीषणाने सांगितलं, आपल्या भावाने सांगितलं की दूत मारायचा नसतो, तेव्हा रावणाने ते ऐकलं. रावणाने सीतेचं हरण करून आणलं असेल तरीही स्त्रीच्या संमतीशिवाय तिच्याशी विवाह करायचा नाही हे रावण ठरवून होता, तसंच वागत होता. फक्त अहंकारापोटी तो काही गोष्टी करत नव्हता ज्या योग्य करायला हव्यात त्या. रावण दुष्ट होता, पण अधूनमधून नीतीचं पालन करत होता. विचार करा, रावण सुद्धा नीतीचं पालन करत होता. रावण पंडित होता, पंडित असूनही तो रावण झाला होता. त्याचं कारण आहे त्याच्या मनातला अहंकार. रावण सुद्धा पंडित असतो नाही, पंडित सुद्धा रावण होऊ शकतो, ज्ञानी सुद्धा रावण होऊ शकतो अहंकार घडला तर. रावण ब्राह्मण कुलोत्पन्न आहे. ब्राह्मण अवध्य असतो, ब्राह्मणाला मारू नये असं लिहिलं असलं तरीही रावण ब्राह्मण कुलोत्पन्न होऊन क्षत्रियाचं काम करू लागला होता. आतताई मत्तकामी झालेला कोणताही व्यक्ती अवध्य नसतो. तो माजला की मारला पाहिजे हे साधा सुद्धा नियम आहे. माजला की मारला पाहिजे. त्याला ब्राह्मण म्हणून मुलाइजा करू नये. त्यामुळे उगाच ब्राह्मणांना अभय होतं असल्या अफवा पसरवू नका. पुलत्स्य कुलोत्पन्न महर्षी विश्रवाचा पुत्र रावण आतताई बनला, अहंकारी बनला, मत्तकामी बनला, म्हणून त्याला शिक्षा मिळाली. आतताई आणि मत्तकामी व्यक्तीला त्याच्या जातीनुसार, वर्णानुसार माफ केलं जावं असं कधीच नव्हतं, कारण दंड देणे हे राजाचं कर्तव्य होतं. आणि रामचंद्र अशा आतताई, मत्तकामी, अहंकारी व्यक्तीला दंड द्यायलाच आले होते. दुसऱ्याच्या पत्नीचं हरण करणाऱ्या वालीला मारलं, स्वतःच्या पत्नीचं हरण करणाऱ्या रावणाला मारलं. वालीलाही मृत्यूदंड, वनवासी असून रावणालाही मृत्यूदंड, ब्राह्मण असून. आलं लक्षात? त्यामुळं असा कोणी उगाचच आरडाओरडा करण्याचं काहीही कारण नाही. तरीही रावणाने आपल्या भावाचे नीतीपूर्ण उद्गार प्रमाण मानलेले आहेत आणि त्याला प्रमाण मानून रावण म्हणतो, ठीक आहे, मी याला मारत नाही, पण दंड तर द्यायला हवा. दंड कोणता असायला हवा? वानराला सगळ्यात प्रिय काय असेल तर त्याची शेपटी. मोठा अहंकार असतो वानराला आपल्या शेपटीवरती. मग याच्या शेपटीला कापड बांधून आग लावा, म्हणजे नुसती आग लावा नाही, तेलात कापड बुडवा, त्याच्या शेपटीला बांधा आणि मग आग लावा. तेलात कापड बुडवून लावलेली आग ही जास्त काळ तेवत राहते, त्याची शेपटी जळून जाईल, यातना होईल आणि तो त्याला खरा दंड असेल.
ठीक आहे म्हणाले, तसं करा. मग काय, हनुमानाच्या शेपटीला आग लावायचं ठरवलं. आता मात्र हनुमान ब्रह्मास्त्रातून मुक्त झालेले होते. पण शेपटीला आग लावण्यापूर्वी काय सांगितलं बघा, ज्या लंकेत या वानरानं दहशत पसरवली आहे, म्हणजे मी तुम्हाला या कथेच्या आधीच्या भागामध्ये काय सांगितलं होतं, हनुमानाने ही सगळी कृत्य का केली? लंकेत भीती वाटावी म्हणून. रावणाच्या एकेका ज्येष्ठ श्रेष्ठ वीरांना का मारलं? रामाचा एक दूत एवढा विनाश घडवू शकतो हे कळावं म्हणून, लंकेत दहशत पसरावी म्हणून. याला उत्तर काय होतं रावण राजा? याला उत्तर काय होतं? ज्या लंकेत या वानरानं दहशत माजवली आहे त्याला बंदिस्त करा, लंकेत फिरवा, त्याच्या शेपटीला आग लावा आणि धिंड काढा. अशी धिंड काढली की लोकातलं भय कमी होतं. हे काय साधा आहे, पकडलं की नाही रावणाने, रावणच सर्व शक्तिमान आहे, अहो रावणाशी पंगा नाही घ्यायचा, हे लोकांच्या मनात ठसलं पाहिजे, यासाठी धिंड काढा म्हणून सांगितलं. मग काय, रावणाची आज्ञा. जुनी कापडं बोलवली, ती तेलात बोज भिजवली, हनुमानाच्या शेपटीभोवती लावायला सुरुवात केली. आता ब्रह्मास्त्राच्या पाशातून आणि त्या वेलीच्या पाशातून हनुमंताने स्वतःला मुक्त करून घेतलं. लंकावासीय फिरता फिरता हनुमानाच्या शेपटीला लावायचा प्रयत्न करत होते आणि हनुमान आपला आकार वाढवत होते, भयंकर मोठा आकार वाढवत होते. त्यांना आश्चर्य वाटत होते की हा आकार का वाढवतोय? हे आपलं शेपटीला तेल लावतायत, कपड्याला तेल लावतायत, शेपटीभोवती गुंडाळतायत. आणि ही वार्ता सीतामाईंच्या समोर जाऊन पोचते. एक राक्षसी मोठ्या अभिमानाने सांगायला जाते, तो आला होता ना वानर तुझ्याशी बोलायला, ज्यानं उत्पात माजवला होता, त्याला इंद्रजिताने पकडलाय आणि पकडल्यानंतर रावणाच्या दरबारात उभं केलंय. महाराज रावणाच्या दरबारामध्ये उभं केलंय. महाराज रावणाच्या दरबारात उभं केल्यानंतर त्याच्या शेपटीला आग लावण्याची शिक्षा महाराज रावणाने दिलेली आहे. आता त्याची शेपटी जळून जाईल. माता सीतेला प्रश्न पडलाय, हे वानर माझ्यासाठी आलं होतं, रामाचा निरोप घेऊन आलं होतं, त्याला किती त्रास होईल? माता सीतेने तिथेच बसल्या बसल्या अग्नीचं स्मरण करायला सुरुवात केली आणि म्हणते, हे अग्निदेवते, ही सीता पवित्र आहे, ही सीता रामचंद्रांच्या प्रती निष्ठा ठेवणारी आहे. या सीतेचं सत्व काही असेल तर अग्निदेवता, माझी तुम्हाला एक विनंती आहे, मान्य कराल? जगज्जननी महालक्ष्मी माता विष्णूची सहगामिनी आव्हान करते आणि अग्नीची हिंमत की येणार नाही. अग्निदेवता माता सीतेच्या समोर येऊन उभी राहिली आहे आणि म्हणते, माते आज्ञा करा. अग्निदेवतेला सीता माता सांगते की माझा पुत्र माझ्यासाठी आला होता, त्याला रावणाने पकडलंय आणि त्याच्या शेपटीला आग लावण्याचा निर्णय घेतलाय. अग्निदेवता, तिथे तुम्ही प्रज्वलित जरूर व्हा, पण तुमच्या आगीची दाहकता मात्र माझ्या पुत्राला जाणवली नाही पाहिजे, याची काळजी घ्या. अग्निदेवता म्हणतात, माते तुझ्या पुत्राला माझी दाहकता जाळूच शकत नाही. तो मनाच्या वेगाने धावणारा आहे, त्याला न पवन उडवून लावू शकतो न अग्नी जाळू शकते. पण तुमची आज्ञा आहे म्हणून ही दाहकता मी नक्कीच कमी करीन. आग लावायच्या आधीच सीतामातेने दाहकता कमी करून शीतलता देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि लंकेत आता हनुमानाच्या शेपटीसोबत काय होतंय आणि लंकेसोबत काय होतंय ते बघूया पुढच्या भागात. सियावर रामचंद्र की जय.